नमस्कार सर्वांना। तर आज माझी रेसिपी बघा बोंबीलची आहे। हे मी तळायसाठी बोंबील घेतलेले आहे आणि असे कालवण बनवायचे त्याचे तुकडे। त्याचे तुकडे मी स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत। आणि ही भेंडी मला कालवणात घालायची आहे। तर ही भेंडी बघा कशी आहे ही आपण साधी भेंडी आहे ती नाही। याला बघा किती धारी आहेत। अशी भेंडी बोंबीलमध्ये आपण घ्यायची आहेत। आणि आता तळायची बोंबीला मी चिरा करून घेते। आणि वाटण एक आहे आपलं असं, हे लसूणच्या पाकळ्या 10-12, आलं आहे 1 इंच, 2 मिरच्या आणि हे 2 टोमॅटो। हे वाटण मी एकत्र वाटून घेते आणि नंतर आपण कांदा घालू। हे थोडा तळताना लिंबूचा रस थोडासा लागेल तो मी घेतलेला आहे। वाटण करूया आणि बोंबील साफ करून घेऊया। आता टोमॅटोच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये। तर आता हे मिक्सरला लावून घेऊया आपण। हे बघा बोंबील आपले झाले तिथे फ्रायवाले पण आणि कालवणाचे पण। तर आता ही भेंडी बघा, भेंडी मी कशी कापते। आता ही आपण ह्याच्यातून जास्त नाही, तर मोठी असतील तर 3 तुकडे करा, लहान असेल तर 2 तुकडे। आणि ही फक्त याला अशी चीर मारायची जरा अशी वरच्यावर, ही अशी, ही बघा, हे बघा अशा प्रकारे हे पण आपले कापून झालेले आहे। तर इथे बघा मी तेल गरम करून घेतलेलं आहे। मी एकदाच घेतलं आहे। भेंडी फ्राय करायची आहेत आणि त्याच्यामध्ये बोंबील सोडायचे आहेत। परत तेल नाही घालायचं मला। थोडेसे आपण शॅलो फ्राय करून घेऊया। तर आपली 2 मिनटं झालेली आहे। तर ती भेंडी आपण काढूया, उतरून घ्यायची। हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालूया। आता गॅस मोठा करूया आपला। तसंच कढीपत्ता पण घालूया। त्याला चांगला परतून घेऊया, चांगला लालसर करून घेऊया ते। तर बघा इथे आपला कांदा छान लाल झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ही टोमॅटोची प्युरी टाकूया। लसूण, टोमॅटो, अद्रक आणि मिरची याला पण चांगलं परतून घेऊया। गॅस आता मोठाच ठेवते, पटापटायचा परतून घेते। तर हे बघा टोमॅटो पण छान शिजले आहे। तर आता आपण बाकीचे मसाले घालूया। हे आगरी मसाला, हिंग आणि हळद, आपली काश्मीरी लाल मिरची पावडर पण याच्यात चांगली परतून घेऊया। याच्यात थोडंसंच आपण मीठ टाकूया, जरा थोडंसं टाकलं मी, अर्धा टीस्पून असं। मसाल्याला पण चांगलं तेल सुटायला लागलं। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया। तेच पाणी मी ह्याच्यामध्ये घालते। ते चांगलं शिजवून घेऊया ही ग्रेव्ही। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, अजून थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, जास्त नाही। जितकं पाणी कमी घाला तितकी छान चवदार होते आमटी बोंबीलची। त्याला चांगली उकळी काढूया। तर इथे बघा आपली उकळी छान आलेली आहे अगदी। तर ह्याच्यामध्ये आपण बोंबील घालूया आणि भेंडी। बोंबलासोबत ही भेंडी पण घालूया। हे कोकम आहेत आणि याच्यात टाकूया 4-5। आपण टोमॅटो पण घातलेला आहे, त्याच्यामुळे कमी घालते मी जरा। थोडंसं मीठ घालते, मग अशी अर्धा टीस्पून घातलेलं आहे मी, अजून अर्धा टीस्पून मी घालते। आता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता एकदाच फिरवून घ्या याला, सारखं ढवळू नका बोंबील, नाहीतर ते तुटतील। तर हे बघा ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं मीठ घालते। आता थोडंसं लावलेलं आहे त्या मसाल्याबरोबर, जरा एकदम पण खारट नको व्हायला, खारट लागल्यावर चव बदलते। ही अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे, 1 टीस्पून लाल तिखट, आगरी मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर। तर ते एवढं सर्व आपण ह्याला, एक लिंबू आहे माझ्याकडे,
लिंबू पिळून घेते मी. लिंबूने याला छान चव येते बोंबीलना तळल्यावर. हे सर्व याला लावून घेऊया मसाला. 5 मिनटं ठेवूया असं लावून. जरा मीठ याला लिंबूचा रस वगैरे छान असं लागू दे, मग तळायला घेऊया. त्याच्यासाठी मी हा बघा रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मिक्स करून. याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया, अगदी थोडेसे, जास्त नाही. मी हळद टाकली, लाल मिरची पावडर जरा, आणि किंचित मीठ जरासं चिमूटभर. हे पण आता आपण कालवून घेऊया. आता आपण आपल्या कालवणाकडे जाऊया. झाली ही सर्व तयारी तळण्याची आपली. तर हे बघा आपलं कालवण झालेलं आहे. आता बोंबील बघूया जरा काढून. हे बघा, तर जास्त शिजवायला नको त्याला. हे आपलं तयार आहे कालवण. आता हे गॅस बंद करूया आणि आपण बोंबील फ्राय करायला घेऊया. तर बघा पॅन मी इथे तापत ठेवलेला आहे. थोडंसं आपण तेल घालून घेऊया. तेल लसूणसाठी मी घालते. याचे 2 प्रकार मी लसूण ठेचून घेतला आहे. जिकडे तेल आहे तिकडे घाला. हे लसूण चांगला असा लालसर करून घ्यायचा. तव्यात घालून घेते मी. तेल आपण पाहिजे वरून टाकू नंतर. तुम्ही पाहिजे असे भजीसारखे पण हे तळून घेऊ शकता बोंबील. त्याच्यावरती आपण थोडंसं तेल घालूया. हे राईचं तेल वगैरे नाही आहे, हे अगोदरच तेल आहे. मी काहीतरी तळलं होतं त्याच्यामध्ये. कालवणाला पण आपलं 4 चमचे तेल फक्त लागलेलं आहे, 4 टेबलस्पून. तर आता गॅस थोडासा मोठा करूया, म्हणजे पटापट तळले जातील. नाही लगेच पलटी होतं ह्याच्यात. एकदा ही पलटी करून घ्यायचं. हे बघा, आता पलटी केली ना. आता हे आपण स्लो गॅसवर कुरकुरीत करून घेऊया. बोंबील मी काढून घेते आता. छान झाले बघा, क्रिस्पी मस्त. हे बघा, अशा प्रकारे मी बाकीचे पण करून घेते. ताट वाढूया आता.